नमस्कार मित्रांनो, मी सनी. आणि मी राणी. तुमचं स्वागत आहे आपल्या या ब्लॉगमध्ये. आज आपण निघालो आहोत पुण्याजवळच्या ऐतिहासिक आणि सर्वांच्या आवडीच्या किल्ले सिंहगडावर. आजचा दिवस कसा जाणार, किल्ल्यावर काय काय पाहायला मिळणार आणि आमचा पूर्ण अनुभव कसा असेल हे सगळं या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर बघ सुरू करूया आजचा सिंहगडाचा प्रवास. सिंहगडकडे जाताना आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला. हो, ट्रेकच्या आधी नाश्ता तर बनतोच. आणि वाटेत खडकवासला धरणाचं हे सुंदर दृश्य पाहायला मिळालं. खरंच निसर्गाचं सौंदर्य बघितलं की प्रवास अजून छान वाटतो. आणि आता सुरू झाला सिंहगडाचा घाट रस्ता. एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला सुंदर दृश्य. आजही ही जागा त्या इतिहासाची आठवण करून देते. खरंच सिंहगडाच्या प्रत्येक ठिकाणी एक वेगळीच कहाणी दडलेली आहे. आणि ही आहे सिंहगडावरील मोरदरीची तोफ. या तोफेने अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष दिली आहे. इतक्या वर्षानंतरही ती तितक्याच थाटामाठात उभी आहे. अशा गोष्टी पाहिल्या की इतिहास खऱ्या अर्थाने जिवंत वाटतो. अरे वा, गाणं तर फक्त वाजतंय, पण ही तर खरंच पक्षासारखी उडते. आणि हा आहे लोकमान्य टिळकांचा बंगला. इतिहासातील अनेक महत्त्वाच्या आठवणी जपून ठेवलेली ही जागा. स्वराज्याचे तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज यांची ही समाधी.
गेली. अय, थकली का इतके लवकर? चल ये लवकर. अरे चल लवकर उठ. मी नाही येत घ्यायला. चल ये लवकर. ये घे, मी हात दिला. ये लवकर. पुढं. हा तानाजी कडा पाहिला की गड आला पण सिंह गेला हे शब्द आठवतात. स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची ही जिवंत आठवण आहे. झुंजार बुरुजावर आलो आणि फोटो काढायचा मोह काही आवरला नाही. असं दृश्य असेल तर फोटो तर बनतोच ना. बघा, झुंजार बुरुजापासून तानाजी कड्याकडे जाणारी ही किल्ल्याची भक्कम तटबंदी. इतक्या वेळ फिरलो, चाललो, पण हा क्षण सगळ्यात जास्त लक्षात राहणार आहे. समोर स्वराज्याचे 2 मानबिंदू, तोरणा आणि राजगड. आणि आमचं भाग्य बघा, आम्ही आलो त्या दिवशी इथे शिवराज्याभिषेक सोहळाही सुरू होता. आणि अशा प्रकारे आजची आपली सिंहगड सफर इथेच संपते. परतीच्या वाटेला निघालोय आणि पावसाही सुरू झालाय. खूप छान अनुभव, सुंदर आठवणी आणि अप्रतिम निसर्ग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सनी. आणि मी राणी. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय.